तुम्हाला कसला त्रास होतोय सांगा ना आई. कोण आहे ही जोगतीन आणि ती फक्त आईलाच का दिसते? आणि जोगतीन जर खरंच आली असेल तर ती जोगवा मागायला आली असेल ना. आई तिला एवढी का घाबरतीये? असं काय सांगितलंय तिनं आईला? आई मला खरं खरं सांग, त्या जोगतीनीनं नक्की काय सांगितलंय तुला? एवढी का घाबरलीस तू? काय झालंय नक्की? आई अगं तू सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे बरं? बोल की काहीतरी. आई अरे बास, आईला जरा आराम करू दे. तिची अवस्था तरी बघ जरा. हे बघ, ती शांत झाली की नाही स्वतःहून सगळ्या प्रश्नाची उत्तर तुला देईल. आराम करू दे तिला जरा. थांब. ठीक आहे आई, तू आराम कर जरा वेळ. थोड्या वेळात डॉक्टर येतील. ते आले ना की बोलू मग आपण. हा आराम कर. आपण सगळे बाहेर जाऊयात, आईला आराम करू दे. तू झोप. सावी चल. सावी चल. सावी हे बघ, आज ना उद्या आईंना सगळं सत्य सांगावंच लागणार. चल आता. सावी काय झालं बाळा? धैर्य भाऊजी, त्याचं काय ना, आईंची अशी अवस्था बघून लय घाबरली हो. सावी हा सगळं ठीक आहे. तू एवढा नको विचार करू. आई आता आराम करते ना, बरं वाटेल तिला. हा तू नको टेन्शन घेऊ. चल तू पण जरा वेळ आराम कर. आणि तू फ्रेम आणायला सांगितली होती ना मला, मी घेऊन आलोय. चल तुला दाखव. चल चल. फ्रेंड, अरे तू तर एकदम सेम टू सेम फ्रेम आणली आहे. आवडली ना तुला? हो, खूप आवडली. फ्रेंड, तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहे. हे बघ, आपण दोघं किती छान दिसतो ना असे एकत्र. ही सावी आणि हा सावीचा बेस्ट फ्रेंड. आपण कायम असंच एकत्र राहायचं. आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. हो, कधीच नाही तुटू देणार. प्रॉमिस? प्रॉमिस. असं नाही, पिंकी प्रॉमिस. बरं बाई, पिंकी प्रॉमिस. आपण ही फ्रेम लावूयात. कुठं लावायची? इथं नको, इथं तर तुझा फोटो आहे. हा, इथं लावूयात. नको, इथं पण नको. हा, तिथं लावू. हा, इथं पण. इथं तर लाईट
लाईटच नाहीये. मग कुठे लावायची? हा फ्रेंड, आपण इथं लावूयात. सावी अगं, पण इथं तर पेंटिंग आहे ना. नाही, आपण इथंच लावू. म्हणजे सकाळी मी झोपेतून उठले ना की मला आपली फ्रेम दिसेल. इथंच लावूयात. हा ठीक आहे. थांब थांब, मी आणतो. मी लावते. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी लावतो फ्रेम, दे इकडे. नाही, मला लावायची फ्रेम. सावी अगं, उगाच धडपडशील तू, दे. नाही पडणार, माझं गिफ्ट आहे ना, मग मी लावणार. सर सावी अगं, सांगतोय तर ऐक की, दे इकडं. नाही, मला लावायचे. तू तू ते पकड. सर सावी हे बघ, आता मी चिडे ना. तू सारखाच चिडतो. तरी पण मीच लावणार. ठीक आहे, तुला काय करायचंय ना ते कर. मी कट्टी आहे तुझ्याशी. फ्रेंड, तू चिडू नकोस ना प्लीज. का? आता काय झालं? तुला ऐकायचं नाहीये ना माझं? मग कर तुझ्या मनाचं, पण मी कट्टी आहे तुझ्याशी. पण तू आता प्रॉमिस केलं होतंस ना की तू चिडणार नाहीस म्हणून. मी असं काही प्रॉमिस केलेलं नाहीये. मी असं बोललो की आपण कायम एकत्र राहू. चिडण्याचा विषयच काढला नाही आपण. फ्रेंड, सॉरी ना. नकोय मला तुझं सॉरी. धैर्य, खरंच किती क्यूट आहात तुम्ही. खरं तर आजही दामिनी मॅडम कडून सगळं सत्य बाहेर काढता आलं नाही, म्हणून स्वतःचाच खूप राग येत होता मला. अस्वस्थ वाटत होतं. पण तुम्ही तुमच्याही नकळत मला खूप हिंमत देता. ठीक आहे, ठीक आहे, तूच लाव फ्रेम. आता कसं गुड गर्ल सारखं बोललीस. पण आता मी चिडली तुझ्यावर. ठीक आहे, मला माहितीये ना तुझा रुसवा कसा घालवायचा ते. थांब. बघ, मी सांगितलं होतं ना मी लावते म्हणून. तिरकी फ्रेम लावलीस तू. थांब थांब. आता नाही, अजून पण तिरकीच आहे. मीच लावते. सावी अगं, काय करतेस? पडू आपण. फ्रेम नीट लावतीये. सावी अगं, असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवेत
तुझ्या विना असायचे आता. फ्रेंड तुला तुला लागलं नाही ना? नाही. बघ तूच पडला आणि आणि मला सांगत होता. अच्छा, मन आणि मी कोणामुळे पडलो? माझ्यामुळे. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. चला उठा आता. भूक लागली असेल ना तुला? अजून तुझ्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. मी फ्रेश होतो. हा, अरे अजून किती वेळ वाट बघायची रे? कधी येणार आहे आई? अहो इरा गेली त्यांना बोलवायला, येतीलच दोघी. जोगतीनेचं प्रकरण झालं की नाही तेव्हापासून आई जरा भैसटल्यासारखीच करते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या सोबतीनीला एवढं काय घाबरायचं? म्हणजे असं काय सांगितलं असेल तिनं आईला? सांगायला पाहिजे काय तर सांगत पण नाही. आई सांगणार होती, पण अचानक काय झालं आणि ती गप्प बसली परत. अरे बाबांनो, अशी कुठलीच बाई नाहीये रे. भास होत आहेत तिला. ते जेवायला वाटतो. नाही, आई एवढी घाबरली आहे त्यामुळे मला नाही वाटत आईला भास झाला असेल म्हणून. नक्कीच ती बाई आली असणार आणि मी तिला शोधून काढणार. आईला घाबरवले तिला, सोडणार नाही मी तिला. धैर्यांनी खरंच त्या जोगतिनीला शोधून काढलं तर? नाही नाही, असं होता कामा नये. कोण होती ती बाई? अशी अचानक कशी काय गायब झाली? आणि आणि आता आता जर का ती परत आली तर मी काय करू? कोण आहे? कोण आहे? आत्या, आत्या अहो, काय झालं? मीच आहे. येत आहे ना बाहेर जेवायला? आत्या अहो, काय झालं? असं का वागताय तुम्ही? तू जा इकडनं. मला कोणाशी बोलायचं नाहीये. नाही, मी नाही जाणार.
तुम्हाला काय झालंय ना ते मला सांगावंच लागेल. आता हो नक्की कशाची भीती वाटतेय तुम्हाला? हे बघा, तुम्ही ना मला काहीही सांगू शकतात, कारण आपण एक टीम आहोत ना. तुला जा सांगितलं ना. पण आत्या, जा. पण का आत्या हो तुम्ही असं भूत बघितल्यासारखं का करताय? कोण दिसतंय तुम्हाला असं मध्येच? आत्या हो तुम्ही असं झटके आल्यासारखं वागू नका हो. तुम्हाला काय त्या सावीसारखं वेड बिण लागले का असं मध्येच चिडायला? का म्हणून तुम्ही असं घाबरताय? का आरडाओरडा करताय? आत्या तुम्हाला खरंच वेड तर नाही लागलं ना? कळत नाही तुला एकदा सांगितलेलं? हा, नाही कळत? आत्या, धैर्य बघा आत्यांनी काय केलं, कशा वागतायत त्या. धैर्य, आत्यांना वेड लागलंय. हिरा, तोंड सांभाळून. आई आहे ती माझी. हो धैर्य, पण हे बघा काय केलं त्यांनी. हिरा, अगं काय झालं हे? हे आईनं केलंय. हो, मला ना आत्यांची खूप काळजी वाटत होती, म्हणून मी त्यांना विचारायला गेले की काय झालंय. पण मग त्या माझ्यावरच चिडल्या आणि त्यांनी मला फ्लॉवर पॉट फेकून मारला. नाही, आई असं करू शकत नाही. तिला नक्कीच कसला तरी जास्त त्रास होत असणार आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसता आगाऊपणा करायला? माझ्या आईची काळजी मी घेईन. खबरदार, खबरदार, जर कोणी माझ्या खोलीत आलं तर माझ्यापासून लांब राहायचं. आता फक्त डोकं फोडलंय. कोणी आलं ना तर एकेकांचा जीव घेईल, डोके फोडीन. लक्षात ठेवा, कोणी यायचं नाही माझ्या खोलीत, कोणी यायचं नाही. आई, धैर्य, पाहिलं तुम्ही आत्या कशा बडबडताय? मगाशी पण असंच काहीतरी बडबड करत होत्या वेड्यासारखं. असं अचानक काय झालं आपल्या आईंना? हो ना, कालपर्यंत तर बऱ्या होत्या बिचाऱ्या. नाही. ए धैर्य, ए बाबा, आता तर मला 100% पटलंय. त्या आईला त्या जोगतीनबाईचे भास होतात. याचा अर्थ याचा अर्थ आत्यांना वेड लागलंय. तुम्ही जगाला वेड लावाल दामिनी मॅडम. मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून सुटका नाही करणार मी तुमची. तुम्ही या घरातून नक्की जाणार, पण तुम्हाला घेऊन जाणारे पोलीस असतील. ज्या दिवशी धैर्यांसमोर आणि सगळ्या जगासमोर तुमच्या पापाचा पाडा वाचला जाईल ना, त्या दिवशी माझ्या मनाला शांतता मिळेल आणि त्या दिवशी माझ्या पप्पांना न्याय मिळेल. तो दिवस लवकरच येणार आहे. हिरा आता डोक्यात जायला लागले माझ्या. काय म्हणणं आहे तिचं? हा, मला या दामिनी मुजुमदारला ती वेडी समजते. नाही, तिच्याकडे बघावंच लागेल, नाहीतर एक दिवस तिला तिच्या बापाकडे पाठवावं लागेल मला. मूर्ख कुठली. पण ती बाई कुठे गेली असेल? ती कुठे शोधू मी तिला, आणि कसं शोधू?
आणि आणि तिने असं का सांगितलं असेल मला? काय कारण असेल त्याच्या मागचं? तुझा खेळ संपला. देवी तुला शिक्षा करणार. पापाचा घडा भरलाय तुझ्या. सांगितलं ना मला कोणाशी बोलायचं नाहीये म्हणून. माझ्याशी सुद्धा नाही बोलायचं का तुला? धैर्य, आई, चल पटकन जरा खाऊन घे थोडस. मला भूक नाहीये. आई, तू जर नसशील जेवणार ना तर मी सुद्धा नाही जेवणार. हा काय वेडेपणा चाललाय तुझा? मी काही ऐकणार नाहीये तुझं, पण तुला माझं ऐकायला लागणार. चल खाऊन घे थोडा. आ, धैर्य, काय चाललंय? मी 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 काय लहान आहे का आता? पण वागते तर तशीच आहे ना. चल खाऊन घे. आ, धैर्य, आई, जेवणाकडे अजिबात लक्ष नाही हा तुझं, आणि सतत काही ना काहीतरी विचार करत असतेस. बरं, भाजी कशी झाली? छान झाले. आई, काय झालंय नक्की? काय नाही. असं कसं काही नाही बरं? काय म्हणजे कसले भास होत आहे तुला? आणि कोण ती, कोण जोगतीन तिच्याबद्दल तू बोलतीयस? जाऊ दे ना आता ते सगळं. पुन्हा तो विषय नको. जाऊ दे कसं आई? तू म्हणतेस की ती तुझ्या जीवावर उठलीये आणि तुझ्या हातनं काहीतरी घडलंय. काय झालंय नक्की? काय घडलंय?